आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निदर्शने करण्यात येत आहेत। जो जनसुरक्षा कायदा या महाराष्ट्राच्या जनतेवर लादला जातोय, त्यांना खऱ्या अर्थाने विसर पडला आहे की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचं राज्य आणलं, ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाचं राज्य आणलं, ते सगळी उद्दिष्ट, त्याची तत्व, मूल्य पायदळी तुडवून जनतेला जास्त कसा त्रास होईल किंवा सत्ताधाऱ्यांच्या बाजूनीच कसा पद्धतीचं कायदा राहील या पद्धतीचा हा कायदा आहे। आणि खऱ्या अर्थाने आजपासून ह्या लढाईला सुरुवात झाली। लोकांपर्यंत आम्ही पोहोचणार आहोत की हा कायदा लोकांच्या हिताचा नसून लोकांना कसा हानिकारक आहे, लोकांच्या मुळावर कसा उठणार आहे की लोक एखाद्या गोष्टीवर आंदोलन करू शकत नाहीत। जसं आज महाराष्ट्रातला तरुण बेरोजगार झाला आहे, उद्या बेरोजगार झाला आहे, कंपन्या गेल्यात म्हणून आंदोलनाला उभा राहिला, त्यांनी गुन्हे दाखल करायचे। जर कोण आवाज उठवणारी संघटना असेल तर त्यांच्यावर ईडीचे गुन्हे दाखल करायचे। अशा प्रकारे आवाज दाबण्यासाठी खऱ्या अर्थाने महाराष्ट्र सरकारने अशा प्रकारचा कायदा केला आहे। त्यांचं एकच म्हणणं आहे या भाजप आणि त्यांच्याबरोबरच्या सहकाऱ्यांचं की आमच्या विरुद्ध कोणी आवाज उठवला नाही पाहिजे, आणि आवाज जर उठवलात तर तो आवाज आम्ही या कायद्याच्याद्वारे दाबून टाकणार आहोत। त्यामुळे हम करो सो कायदा अशा पद्धतीचं यांचं जे राज्य चाललं आहे ते उकडून टाकण्यासाठी खऱ्या अर्थाने महाविकास आघाडी आम्ही रस्त्यावर उतरलो आहे। आणि आजच नव्हे तर ह्याच्या पुढे जे जे काही महाराष्ट्राच्या हिताचं असेल त्यासाठी आम्ही महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याशिवाय शांत बसणार नाही।